नमस्कार, नागराज न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे। मागील अनेक वर्षापासून आपण वेगवेगळ्या सामाजिक बातम्या तर करत आलेलोच आहोत। आज खरंच मला आपणा सर्वांच्या समोर येताना खूप आनंद होतोय, कारण नुकतंच 6 जून रोजी या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी तरुणांना कॉकरोच असा शब्द संबोधला आणि त्यामुळं देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये याचे पडसाद उमटले। याचे पडसाद इतके उमटले की एक अभिजित दीपिके नावाचा एक तरुण कॉकरोच जनता पार्टी नावाची एक पार्टी तयार करतोय आणि त्या पार्टीला गेली अनेक वर्ष काँग्रेस असेल, भाजप असेल किंवा राज्यातील किंवा देशातील वेगवेगळे जे पक्ष आहेत त्या पक्षांचे जितके फॉलोअर नाहीत त्यापेक्षा कॉकरोच जनता पार्टी अवघ्या 8 दिवसापूर्वी निर्माण झाली आणि त्याच कॉकरोच जनता पार्टीला जवळपास 22 मिलियन फॉलोअर्स सध्या गेल्या 8 दिवसामध्ये झाले। आणि काल अभिजित दीपिके हा खरं तर महाराष्ट्रामध्ये त्यातल्या त्यात मराठवाड्याच्या हिंगोली जिल्ह्याचा, पण हा तरुण आपल्या आयुष्याचे वेगवेगळे स्वप्न बघून हा परदेशामध्ये शिक्षण घेण्यासाठी तो गेलेला होता आणि परदेशामध्ये जाऊन शिक्षण घेत असताना त्या तरुणाला या देशामध्ये काय चाललंय ह्याच्याबद्दलच्या अनेक गोष्टी, आजकाल सोशल मीडियाचं खूप मोठं पर्व आहे। या पर्वामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून छोट्यातल्या छोट्या ग्रामीण भागातली एखादी घटना अगदी 0 मिनिटामध्ये जगभरामध्ये पसरते आणि त्याचाच विचार करून या देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांच्या वतीनं तरुणांना कॉकरोच एक झुरळ असं संबोधण्यात आलं होतं। त्याचा एवढा मोठा परिणाम किंवा याचा सखोल असा विचार करून अभिजित दीपिके नावाच्या मराठवाड्यातल्या हिंगोली जिल्ह्यातल्या एका तरुणाने त्याच्याबद्दलचे थोडेसे सोशल मीडियावरती काही वेगवेगळे व्हिडिओ बनवले। त्या व्हिडिओच्या माध्यमातून त्या व्हिडिओला इतका प्रतिसाद मिळाला, अक्षरशः आपण हा विचारही करू शकत नाही। बरं, हा व्हिडिओ झाल्याच्या नंतर तरुण, कारण खऱ्या अर्थाने इकडं कॉकरोच म्हटलं याच्याबद्दल त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनी त्याबद्दलचं म्हणजे सविस्तर खुलासा देखील केलेला होता। मात्र त्यानंतर आज जे भारतामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या घटना घडत आहेत ज्याच्यामुळं आज तरुणाई बेकार होत आहे, तरुणांच्या हाताला रोजगार मिळत नाही, नोकऱ्या मिळत नाहीत किंवा वेगवेगळे प्रश्न आज देशातील तरुणांच्या समोर आहेत आणि तोच मुद्दा घेऊन अभिजित दीपिके या तरुणाने परदेशातून काल 6 जानेवारी 6 जून योगायोग पहा, 6 जून हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन, हा 6 जून आणि याच दिवशीचा मुहूर्त, आता तो योगायोग की योग ह्याच्याबद्दल आपल्याला जास्त खुलासामध्ये जायचं नाही आहे, पण 6 जून रोजी कॉकरोच इज बॅक जो भारतातला तरुण परदेशामध्ये गेला होता आणि तो 6 जून रोजी भारतामध्ये परत आला आणि त्याने आव्हान केलं की कॉकरोच इज बॅक, म्हणजे मी परत येणार आहे। आणि असं आव्हान केल्याच्या नंतर 6 जून रोजी काल तो सकाळी 6 वाजता दिल्लीच्या इंटरनॅशनल विमानतळावरती उतरला। त्यानंतर त्यांनी संबंधित जंतर मंतर, कारण देशातलं सर्वात मोठं मैदान जिथं की गेल्या अनेक वर्षापूर्वी अण्णा हजारे यांनी जंतर मंतरवरती खूप मोठं आंदोलन केलं होतं। ते आंदोलन म्हणजे RTI, राईट टू इन्फॉर्मेशन, म्हणजे माहितीचा अधिकार हा कायदा लागू केला पाहिजे। याच्याबद्दल अण्णा हजारेच्या नंतर जर खऱ्या अर्थानं जर कोणी काम केलं असेल तर एका तरुणाने कालच्या 6 जूनच्या रोजी जंतर मंतरवरती खूप मोठं आंदोलन केलं। आता काही मीडियातली लोक असतील, काही राजकीय विरोधक असतील किंवा राजकीय समर्थक असतील, राजकारणातील काही नेते असतील, पुढारी असतील किंवा कार्यकर्ते असतील, यांचं असं म्हणणं झालं की अभिजित दीपिकेला ज्याप्रमाणे सोशल मीडियावरती ज्याप्रमाणे 22 मिलियन फॉलोअर्स होते, पण काल मोजकेच लोक आले होते। पण मला एक या आमच्या नागराज चॅनलच्या माध्यमातून आपणा सर्वांना एक विनंती करायची, जे कोणी असे म्हटले असतील त्यांना विनंती करायची की अवघ्या 8 दिवसापूर्वी
तयार झालेले एक सोशल चळवळ, ती काही राजकीय पक्ष नाही. आणि काल अभिजित दीपके यांनी जंतर मंतरवरती ज्यावेळेस तरुणांना संबोधित केलं त्यावेळेला त्यांनी असं जाहीर सांगितलं की हा कुठलाही कॉक्रोच जनता पार्टी हा कुठलाही राजकीय पक्ष नाही, ही फक्त आणि फक्त एक सामाजिक चळवळ आहे. आणि या चळवळीच्या माध्यमातून तरुणांचे जे की आता नीटसारखे पेपरफुटीचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात देशामध्ये हा मोठा विषय आहे, त्यांच्या माध्यमातून काल 6 जून रोजी त्यांनी आव्हान केलं. आणि त्यांच्या आव्हानाला देशभरातील विविध राज्यातील तरुण मंडळी असतील किंवा जो अभिजित दीपके यांनी केलेलं आव्हान होतं त्या आव्हान खऱ्या अर्थानं त्या आव्हानाला सपोर्ट करण्यासाठी काही ज्येष्ठ मंडळीसुद्धा काल जंतर मंतरवरती आलेला आपण सर्वांनी पाहिलेला आहे. आणि कालचा जो जंतर मंतरवर झालेला, कारण अभिजित दीपके हे सुरुवातीलाच सांगितले होते की मी छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अशा महापुरुषांच्या विचारावरती माझी लढाई आहे, असं त्यांनी काल जाहीरपणे सांगितलं होतं. आणि अगदी शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन म्हटलं नाही त्यांनी, शांततेच्या मार्गाने आम्ही आमचे विचार मांडणार आहोत असंही काल त्यांनी आव्हान केलेलं होतं. आणि त्याच पद्धतीने ज्या वेळेला ते परदेशातून दिल्लीच्या इंटरनॅशनल विमानतळावरती आले आणि विमानतळावर आल्याच्या नंतर 1 तास 1.5 तास त्यांनी थोडंसं विमानतळावरती आराम केलं. त्यानंतर ते जंतर मंतर म्हणजे त्या पोलीस स्टेशनच्या बाजूला गेले जिथं जंतर मंतरवरती आंदोलन करण्यासाठी पोलिसाकडून परवानगी लागते. आणि रीतसर त्यांनी परवानगी घेतली आणि त्यांना सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत काल 6 जून रोजी 10 वाजल्यापासून ते 5 वाजेपर्यंत त्यांनी जंतर मंतरवरती आंदोलन करावं यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना परवानगी देण्यात आली होती. आणि त्याचाच विचार करून काल अभिजित दीपके हे जंतर मंतरवरती गेले. आणि कारण कसं आहे बघा, आता आपण सर्वत्र बघतो आहे की एखादे कुठलेही, म्हणजे मी कोणावरती आरोप करणार नाही, परंतु एखादी जर सभा झाली, जर 10 वाजता सुरूचा टायमिंग दिला आणि 4 वाजेपर्यंत जर परमिशन दिली गेली तर त्यावेळेला येणारे जे कोणी नेते मंडळी असतील किंवा वेगवेगळे उपक्रम राबवणारे असतील ते 5 ऐवजी 7 वाजवतात. परंतु काल अभिजित दीपके हा तरुणांचं खरंच करावं तेवढं कौतुक कमी. याचं कारण हे तसंच आहे, अभिजित दीपके यांना 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंतची जंतर मंतरवरती म्हणजे त्यांचं जे काय म्हणणं होतं किंवा आंदोलन होतं ते करण्याची परवानगी मिळालेली होती. मात्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची घटना हातात घेऊन जे अभिजित दीपके भारतामध्ये आले आणि त्यांनी बाबासाहेबांच्या घटनेप्रमाणे 10 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत त्यांना परवानगी होती. परंतु सर्व तरुणांना त्यांनी आव्हान केलं आणि त्या आव्हानामध्ये त्यांची एकच मागणी खूप चांगली होती. कारण देशामध्ये जे शिक्षणाच्या बाबतीत जे पेपरफुटीचे जे प्रकार सुरू आहेत आज देशभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पेपरफुटी असेल किंवा आणखीन असेल, पण पेपरफुटी झाल्यामुळे आज तरुण आत्महत्या करत आहेत. देशभरामधले अनेक तरुणींनी आत्महत्या केलेली आहे आणि असे तरुण आत्महत्या करून अनेकांचे काही जे पालक आहेत त्यांच्या मुलांना शिकवावं म्हणून त्यांनी त्यांची जी काही पुंजी असेल किंवा जी काही प्रॉपर्टी असेल ती विकून लेकरांना शिकवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पण पेपरफुटी झाल्यामुळं त्या विद्यार्थ्याचं जे झालेलं आर्थिक नुकसान असेल किंवा त्यांचे बौद्धिक नुकसान असेल, ह्या सगळ्या गोष्टीमुळं अनेक तरुणांनी स्वतः आपलं जीवन संपवण्याचा खूप मोठा निर्णय घेतला. नागराज न्यूज सर्वांना आव्हान करतो आहे की खरंच ठीक आहे, आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत, पण नागराज न्यूज आपणा सर्व तरुणांना, सर्व विद्यार्थ्यांना आणि पालकांनाही आव्हान करते की कुठल्याही तरुणांनी स्वतः आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल आपण उचलू नये. अशा घटनाचं नागराज न्यूज कधीही समर्थन करत नाही. मात्र ज्या तरुणांनी, ज्या विद्यार्थ्यांनी आपलं आयुष्य संपवलं, खरंच त्यांच्या कुटुंबावरती ती काय परिस्थिती निर्माण झाली असेल हा सगळा जर विचार केला तर काल अभिजित दीपके या तरुणांनी केलेलं जे आंदोलन होतं ते खरंच अनेकांना, तरुणांसाठी एक खूप मोठं हे होतं, एक दिशा देणारं होतं. आत्ता हा खरं तर हा अवघ्या थोड्या मिनटामध्ये संपणारा विषय नाही आहे, परंतु मला सर्व आमच्या प्रेक्षकांना, नागराज न्यूजच्या प्रेक्षकांना, हितचिंतकांना एवढंच आव्हान करायचं आहे की बाबांनो,
मित्रांनो, काकांनो, भावांनो, भगिनींनो, बहिणींनो, मैत्रिणींनो, मित्रांनो, सर्वांना आव्हान आहे, असं कुठलंही चुकीचं पाऊल आपण उचलू नये. एवढंच या ठिकाणी मी तुम्हाला आव्हान करणार आहे. परीक्षा येतील जातील, थोडेसे कष्ट, थोडासा मेहनत जर आपण येणाऱ्या काळामध्ये जर केली तर नक्कीच आपल्याला यश हे निश्चित होणार आहे. आणि अभिजित दिपके या तरुणाने या देशाचे जे शिक्षण मंत्री आहेत त्यांचा राजीनामा मागितलेला आहे. नक्कीच यावरती तो राजकारणाचा भाग आहे, त्याच्यामुळे मी अधिकचं या ठिकाणी काही बोलणार नाही. मी फक्त सर्व तरुणांना, सर्व विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना एवढंच आव्हान करतो की कृपया आपण कुठल्याही प्रकारचं चुकीचं पाऊल उचलू नये. आपण ठीक आहे, संघर्ष आपल्या जीवनामध्ये आहे, आपण संघर्ष करत राहूया, एवढंच या ठिकाणी आव्हान करतो. आणि आम्ही जे काय तुम्हाला आत्ता आव्हान केलेलं आहे हे तर येणाऱ्या काळामध्ये अनेक वेळा आम्ही करत राहणारच आहोत. आमचा हा विचार तुम्हाला कसा वाटला, काय वाटलं हे नक्कीच तुम्ही आमच्या कमेंटमध्ये तुम्हाला काय वाटतं हे निश्चितपणे सांगा. एवढीच तुम्हाला